ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत भाजपची ऊर्जा उमेदवार निवडीतच होते खर्च, निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी, नेतृत्वाची कोंडी। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेली संभाव्य उमेदवार यादी ही पक्षासाठी विजयाचा मार्ग मोकळा करण्याऐवजी संकटच ठरत आहे। वर्षानुवर्षे संघटना बांधणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आयात नेते व नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न झाल्याने भाजपमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे। ही नाराजी इतकी तीव्र आहे की काही निष्ठावंत कार्यकर्ते थेट वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा खुलेआम सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य यादीला स्थगिती देण्यात आली असली तरी हा निर्णय म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। आता अंतिम निर्णयाचा चेंडू मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात गेला असला तरी मूळ भाजप कार्यकर्त्यांवरील अन्यायाची भावना अधिक तीव्र होत चालली आहे। सत्तेत असताना कार्यकर्त्यांना विसरणं हीच भाजपची सर्वात मोठी चूक ठरेल, असा सूर पक्षांतर्गत चर्चांमध्ये उमटत आहे। स्थगित केलेली यादी पुन्हा जाहीर होणार असली तरी ती सुधारित असो वा नसो, बंडखोरीचे सावट दूर होईल का, हा खरा प्रश्न आहे। इचलकरंजी ते मुंबईपर्यंत इच्छुकांची धावपळ सुरू असून या राजकीय गदारोळामुळे भाजपची ऊर्जा उमेदवार निवडीतच खर्च होत असल्याचं दिसतं। याच अस्थिरतेचा फायदा घेत शिवशाहू आघाडीने आपली रणनीती अधिक धारदार केली आहे। भाजप शिवसेना महायुतीला रोखण्यासाठी विरोधकांची मोठ बांधली जात असली तरी मतविभागणी टाळणं हे मोठं आव्हान आहे। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या राज्यस्तरीय युतीच्या घोषणेनंतर इचलकरंजीतील स्थानिक आघाडीतील समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत। एकूणच इचलकरंजीत भाजपला बाहेरील विरोधकांपेक्षा अंतर्गत असंतोष अधिक महागात पडण्याची चिन्हे आहेत। उमेदवार यादीतून कार्यकर्त्यांचा विश्वास गमावला गेला तर सत्ताधारी असण्याचा फायदा निवडणुकीत टिकून राहील याची कोणतीही खात्री राहणार नाही। इचलकरंजीची ही लढत केवळ पक्षामध्ये नाही तर भाजपच्या संघटनात्मक आत्मपरीक्षेची ठरणार आहे। महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी।